नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं वाशीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी खासदार नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। तर महायुती होईल की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील असे यावेळी नरेश म्हस्के म्हणाले। युती नाही झाली तर आम्ही लढणार आणि उमेदवार उभे करणार असंही ते म्हणाले। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी आकांक्ष देशमुख यांनी। पाहूयात। आपल्यासोबत नरेश म्हस्के सर आहेत। सर, खरं तर पाहायला गेलं तर वाट सगळं जण बघतात महायुतीमध्ये युती होणार की नाही, काय वाटतंय तुमच्या पक्षाकडनं कशी असणार रणनीती? बघा, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे की महायुती करावी। आमची सुद्धा इच्छा आहे की महायुती व्हावी, पण जर नेत्यांनी निर्णय घेतला असेल तर आमची सुद्धा तयारी आहे महायुती करण्याची। बघा, निवडून येण्याची क्षमता, सर्वांना बरोबर घेऊन काम करणं, संघटना वाढवणं, विभागातील काम, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात। दोन्ही पक्षामध्ये जवळजवळ 10 वर्षांनी निवडणुका होत आहेत। कार्यकर्ता काम करत असतो, त्याला वाटतं की मला संधी मिळावी आणि त्याच्या पोटी ते बोलत असतात। केंद्रीय नेतृत्वाने जर निर्णय घेतला, आमचा पक्ष आदेशावर चालतो, तर केंद्रीय नेतृत्वाने जर निर्णय घेतला असेल तर त्यांचं पालन करणं आम्ही आमचं काम समजतो। जो काम करतो तो नक्कीच अपेक्षा ठेवतो की लोकांनी निवडून द्यावं आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो। अगदी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा देखील दौरा इथे असणार, मेळावा होणार आहे, कसा आहे? हो, ऐरोलीमध्ये आमच्या दोन्ही विधानसभेचा मेळावा त्या ठिकाणी होतोय। घणसोलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या तुम्हाला उद्या चित्र सुद्धा स्पष्ट होईल। नक्कीच आपण पाहू शकतो की आता मुलाखती सुरू झालेल्या शिंदे गटाची, त्यामुळे रणशिंगणे फुटलेला आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्ष देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।